कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भात पार पडली सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीची बैठक। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेतली। घटनेच्या अनुच्छेद 21 नुसार मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा मांडत हद्दवाढ प्रलंबित राहिल्यामुळे शहराचा विकास खुंटत असल्याचा आरोप शिष्टमंडळाने शासन आणि राजकीय नेत्यांवर केला। जनगणना आयुक्तांच्या आदेशानुसार 30 डिसेंबर 2025 पूर्वी हद्दवाढ आवश्यक होती, अन्यथा 1 एप्रिल 2027 पर्यंत ती शक्य होणार नाही असं स्पष्ट करत तातडीनं कारवाईची मागणी करण्यात आली। हद्दवाढ न झाल्यास जनचळवळ सुरू राहील असा इशारा देण्यात आला। महानगरपालिकेत झालेली ही भेट हद्दवाढ प्रक्रियेला गती देणारी ठरली। बैठकीत सगळ्यांचे मत जाणून घेतल्यानंतर कोल्हापूरची हद्दवाढ करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे। जिल्ह्यातील महायुतीचे वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचं नूतन महापौर रुपाराणी निकम यांनी स्पष्ट केलं आहे। अतिशय क्लिष्ट आणि गांभीर्याने घेण्यासारखा विषय म्हणजे कोल्हापूर शहराची हद्दवाढ आणि या संदर्भातच आज कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आलं की हद्दवाढ व्हावी। माझी स्वतःची अशी धारणा आहे की जर कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली तर आपली महानगरपालिका चांगल्या वर्गामध्ये रूपांतरित होईल आणि मग जो विकास आपण म्हणतो त्याच्यासाठीचा लागणारा फंड जो आहे, निधी जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल असं मला वाटतं। परंतु आज जर कोल्हापूर शहराची तुम्ही परिस्थिती पाहिली तर अतिशय दयनीय परिस्थिती आहे आणि त्यामुळे काही खेडेगाव नाराज आहेत की जर कोल्हापूर शहरच सुस्थितीत नाही तर आम्ही तुमच्यामध्ये येऊन काय करणार आहोत। एक महापौर म्हणून मला असं वाटतं की प्रथमतः आपण कोल्हापूर शहरच इतकं सुंदर सुस्थितीत आणि सगळ्या सोयीनुसार करूयात की जेणेकरून त्या लोकांचाही ओढा नक्कीच आपणहून कोल्हापूर शहरासारखे येईल असं मला वाटतं। या अनुषंगाने चांगल्या पद्धतीनं गांभीर्याने मी स्वतः विचार करणार आहे। गेले अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न निकालात कसा निघेल माझ्या या कालावधीमध्ये याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल आणि त्याचीच एक पुढची पायरी म्हणून फक्त बोलावं कमी आणि करून जादा दाखवावं या अनुषंगाने त्याच्यामध्ये लागणारा प्रत्येक गोष्टीचा पाया भरण्याचं काम येणाऱ्या नजदीकच्या काळामध्ये मी वरिष्ठ नेत्यांशी भेटून मग त्याच्यामध्ये पालकमंत्री असतील किंवा आदरणीय चंद्रकांत दादा असतील, खासदार साहेब असतील, धनंजय माडिक साहेब असतील, या सगळ्यांशी बोलून आणि मग त्याच पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचा कामाचा रिझल्ट मिळावा यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा मी मीटिंग करून देण्याचा माझा मानस आहे। तुम्ही मागचे काही दिवस हद्दवाढी संदर्भात कोल्हापूर शहराच्या बाहेरच्या खेडेगावातल्या नागरिकांची बातचीत करता, काय नेमके त्यांचे बरेच दिवसापासून मी सुद्धा या कमिटीमध्ये काम करत असल्यामुळे मी एक पुढची प्रगती म्हणून अगोदर त्या खेड्यातील लोकांशी बोलावं या अनुषंगाने माझी चर्चा सुरू होती आणि त्याच अनुषंगाने आज बालिंगेचे काही लोक सुद्धा यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे की तुम्ही महापौर आता झाला आहात तर आम्हाला आशेचा किरण आहे अशा पद्धतीचे आभार त्यांनी मानून आपल्या कोल्हापूर शहरामध्ये येण्याचा सुद्धा मला त्यांनी शब्द दिलेला आहे। तुम्ही जर पाहिलं असेल तर मी आता सभेत सुद्धा हेच म्हणत होतो की आपण खूप वेळा ह्याच्यावरती चर्चा केलेली आहे, त्यामुळे आता रिझल्टवर जायला पाहिजे, नेमकं काय करायला पाहिजे त्याच्या अनुषंगाने मी डेली 1-2 त्या कमिटीचे जे लोक आहेत दे हॅव नो ऑल आयडियाज अबाउट दॅट कृती हद्दवाढ आणि त्याच्यासाठी आपण त्या पद्धतीनं वाटचाल सुरू करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।